बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर मग राकेश पहिला चेंडू आपण पाहिला ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कडा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला मात्र चेंडू अडला जातोय. सुरुवात झाली आहे. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. पहिल्या चेंडूवर मात्र इथे धाव एक श्री गणेश केला गेलाय. राहुल अंधेर प्रिन्स ऑफ ओमान अगदी आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून भरपूर आणि भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. राकेशच्या विरोधात कसं खेळतील. फटका खेचलाय हवेत पाहावं लागेल. डिस्टन्स मिळालं नाहीये. फिल्डर दुरून आले ते कॅच मात्र ड्रॉप झालाय. राहुल अंधेर यांना मिळाले जीवनदान. पहा यापूर्वीच्या मॅच मध्ये मात्र 0 धावसंख्येवर बाद झाले होते. पुन्हा एकदा इथे आपण बघितलं तर बाद करण्याची संधी आली होती. शतरक्षक होते तिथे परंतु त्यांच्याकडून झाली मिसफील्ड. त्यामुळेच आपण बघितलं जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा मोबदला नक्कीच मोजावा लागू शकतोय. ही मॅच आहे ना तर गावदेवी पोमन संघाला जीवदानी गिरीज कमी लेखणार नाहीये. कारण की या मैदानावर काय घडलंय. जिंकणारा संघ हरलाय, हरणारा संघ जिंकलाय. हा रेकॉर्ड आपण 4 दिवसामध्ये पाहिलाय. आपटून टाकण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. पुन्हा एकदा हवेत चेंडू. फिल्डर आहे तिथे आकाश. हो व्हाट अ कॅच. व्हाट अ ब्युटिफुल कॅच. दूरचं डिस्टन्स वाटलं सुद्धा नव्हतं की कॅच पर्यंत पोहोचतील. असं वाटलं सेफ झोन मध्ये आहे की काय परंतु नक्कीच ते मान्य नव्हतं. नशिबाला खेळीला लावला जातोय विराम. राहुल अंधेर यांच्या खेळीला नक्कीच समाप्त केलं जातं या मॅच मध्ये. अगदी आणि अगदी या तिसऱ्या चेंडूवर आणि पहिला मोठा धक्का गावदेवी पोमन संघाला 3 या धावसंख्येवर दिला जातोय. पालघरचे बाजारा येते काना पोरी पालघरचे बाजारा पालघरचे बाजारा येते काना जसं म्हणतात ना की हालत कैसे भी हो बहादूर रोया नहीं करते, जिनके सीने में जुनून हो हिम्मत खोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहिलं ना तर या वेळेला न्यू बॅटर विशाल भाडांगे इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगले ताबडतोब खेळाडू ज्या खेळाडूकडून अपेक्षा असेल गावदेवी पोमन टीमला की चांगला खेळ करेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहिला स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजेच काय तर स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर फटका खेळायचा होता. लेग बायचा इशारा मात्र मिळतोय. टीमच्या टोटल मध्ये होताना पाहायला मिळते वाढ. विशाल भाडांगे आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावर आलेत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 सुरू आहे. टीमची टोटल 4. राकेश चौधरी बॉलिंग ट्रॅकवर फटका खेचून मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला मात्र बघा पूर्णपणे बॉडी रोल करून मात्र आपण पाहिलं मग स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. एकदा मात्र मिळणार आहे. टीमच्या टोटल मध्ये झालेली वाढ आपल्याला एकूण पाहायला मिळते. टीमची टोटल 5 रन्स 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण बघितलं तर जीवदानी गिरीज या टीमला थोडं रोखणं कठीण आहे परंतु या मैदानावर नाही. या मैदानावर रोखलं गेलंय एकदा तो रेकॉर्ड देखील आहे. मिस टायमिंग हवेत पाहावं लागेल. झेल दूरचा डिस्टन्स आहे मात्र झेल कंप्लीट केला. झेल कंप्लीट करणारा खेळाडू ठरतो अशोक. ज्यांनी आपण पाहिलं लांबचं अंतर कापलं झेल पर्यंत पोहोचला. सफलता क्रमांक 2 मिळवली गेली आहे. महत्वपूर्ण धक्का गावदेवी पोमन संघाला. दुसरा रन मशीन विशाल बॅक टू द पॅव्हलियन. खाली न पोरी गव्हांच्या लाईन मारी खजरचे झाडा खाली न पोरी गव्हांच्या लाईन मारी. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये येताना आता पाहायला मिळतात न्यू बॅटर मिस्टर नयन गरासिया. अगदी आणखीन एक चांगले टॉप क्वालिटी ऑलराउंडर खेळाडू. जसं म्हणतात ना इतिहास लिखने के लिए कलम की नहीं हौसलों की जरूरत होती है आणि नयन यांचे इरादे जबरदस्त आहेत. त्या इराद्यांना पंख मिळतील का आणि नक्कीच पंख लावून मोठी भरारी घेतली जाईल का. एक्सपिरियन्स तर आहे त्यांच्याकडे. 19 क्रमांकाची जर्सी DK अगदी आपण बघितलं तर दिनेश कार्तिक यांचा आवडता नंबर होता 19 मात्र त्याच प्रकारे आपण पाहिला तर नयन यांचा आवडता क्रमांक आहे
19. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं तर हेमंत यांच्या जर्सी क्रमांकावर जर पाहिलं तर 7 मात्र येतोय तर नक्कीच आठवण MS धोनी या खेळाडूची. संतोष डावले फटका खेचलाय आपण पाहिला पॉइंटच्या डोक्यावरनं. डीप कव्हरचा खेळाडू पुढे सरसावला. एकदा मात्र मी आले दुसऱ्या धावेसाठी पाहतात 2 बॅटर. 2 धावा मिळतील अगदी सोप्या आणि चांगल्या पद्धतीने. बघा ज्याप्रकारे प्रॉपर टायमिंग सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट क्रिकेटच्या पटलावर. जर एखादा बॅटर जर प्रॉपर टायमिंग करण्यामध्ये नक्कीच जो यशस्वी होतोय ना तर अगदी आपण पाहू शकतो की तो धावा चांगल्या जमा करू शकतोय. जसं म्हटलं होतं ना जब इरादा बना लिया ऊंची उडान का तो फिर क्या देखना फिजुल कद आसमान का. चांगला क्रॅकिंग शॉट गॅप मध्ये हो वडेट. सुंदर फटका सुंदर टायमिंग फ्लाइट उडवली आणि लँड झाली या बाउंड्रीच्या पलीकडे. पाहिली आपण तर छोटा पॅकेट हेमंत आणि त्याने केलाय मोठा धमाका. हा धमाकेदार षटकार 6 धावा. वाव ब्युटिफुल टायमिंग पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले अगदी कमी वेळामध्ये समोरचा चेंडू होता तो उडवला 6 साठी. आपटून टाकण्याचा प्रयत्न. आता आपण पाहिलं अप्परकटच्या साईने चेंडूला खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. धावा मिळतील तिथे 2 धावा तर मिळाल्या. तिसऱ्या प्रयत्न होतोय का नाही. परंतु काय जबरदस्त फलंदाजी आता मात्र होताना पाहायला मिळते. सेन्सिबल टेक्निकली चांगल्या साऊंड सिस्टमने बॅटिंग होताना पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट मात्र आपण पाहिले चेंडू होताना पाहायला मिळतात. हे हेमंत गोडविंदे यांच्या बॅट मध्ये टीमची टोटल आहे फलकावर 15. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 3 आणखीन शिल्लक आहेत. धीमा टाकला होता. थोडं व्हेरिएशन गती परिवर्तन केलं गेलं होतं आणि माहित होतं की संतोषला कदाचित फायदा मिळेल. जसं म्हटलं जाते ना की छल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा और मेहनत करोगे तो बेहतर से भी बेहतर फल मिलेगा. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपर आकाश माता तिथे स्ट्रगल करतायत. अगदी आपण पाहिलं 10 मिळाली. एक चेंडूची फेकी येताना पाहायला मिळते नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. चुकीच्या एंडला फेकी आली त्याचा मात्र फायदा उचलला जातोय. बाईच्या स्वरूपात मिळतील धावा मूल्यवान 2 धावा टीमची टोटल पोहोचते. अगदी पाहता पाहता आपण पाहिली तर 17 या आकड्यावर. चेंडू फेकून झाली त्या षटकामध्ये 5. एक चेंडू शिल्लक अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण बघितलं तर मग रिव्ह्यूची डिमांड केली आहे ती म्हणजेच वाईट आहे की नाही हे पाहण्यासाठी. बघा निरीक्षण केलं आणि सांगितलं की हा चांगला चेंडू आहे. अगदी लीगल डिलिव्हरी आहे. कारण की ज्याप्रमाणे जो अनुमान होता त्या अनुमानापेक्षा जास्त काही नाहीये. कदाचित वाटलं होतं की हाईट फॅक्टर महत्वपूर्ण होतं आणि ते अगदी लेवल होतं. बरोबर होतं. परंतु हा चेंडू अपील केली आहे. अपील फेटाळली. एक धाव मिळाली. दुसरी धाव मिळेल का मिळते 2 धावा मिळाल्या. तिसरी मिळेल का नाही. धावा मिळतात. बघा गादी पोमन संघाला काय हवंय तर कशा पण होईना पण धावा मिळायला हव्यात आणि त्या मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ मात्र आपण पाहिला पूर्ण होताना पाहायला मिळते. टीमची टोटल मात्र आपण पाहिली आहे तर पोहोचली गेली आहे. अगदी आपण पाहिली आहे ना तर महत्वपूर्ण 19 या आकड्यावर. 19चा आकडा काय म्हणतोय. 19चा आकडा तर म्हणतोय भरपूर मोठा इतिहास काय आहे तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मल्या नक्कीच प्रत्येक माणसाला 19चा इतिहास आठवण असायला हवा. कारण की 19 फेब्रुवारी जगात भारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती न्यारी. 19 फेब्रुवारीचा दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज आठवण केली की नक्कीच सलसलत रक्त होत अंगावर येतो काटा. कारण की 19 फेब्रुवारी हाच तो दिवस होता. त्या दिवशी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. अगदी आपण बघितलं तर अवघं 50 वर्षाचं आयुष्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं आणि त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350हून अधिक गड किल्ले त्यांनी या पराभवाच्या आपल्या पराक्रमाच्या
जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले अशा राजांना मानाचा मुजरा आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचे राजे पुन्हा होणं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शक्य नाहीये. या महाराजांना पुन्हा एकदा तिवान अभिवादन आणि नक्कीच जाऊया आपण आता मात्र ड्रॉच्या दिशेने, कारण की खुलच्या सिमसिम देखील आपण करणार आहोत, ड्रॉ देखील उडवणार आहोत. आणि विनंती करतोय की सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकणारा संघ आपण पाहिला होता युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघ. त्यानंतर इशिका 11 तडखड संघाचे कर्णधार चालू असणाऱ्या सामन्याचे प्रतिनिधी देखील इथे उपस्थित आहेत. बघा आपण ड्रॉला वेळ जास्त नाही घेणार. राज यांच्या हातामध्ये ड्रॉ आहेत, आमच्या हातामध्ये आणखीन काही आपण बघितलं तर एक डायरी आलेली आहे आणि त्या डायरीमध्ये भरपूर असे स्पॉन्सर्स आहेत, त्यांची देखील यादी आहे, नावं आहेत, ते देखील तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवण्याचं कार्य करेन. परंतु सर्वप्रथम कार्य करतोय ते म्हणजेच ड्रॉ पूर्ण करण्याचं. चला आता नसीब आपणा चूज करलो. 2 कर्णधार आहेत, 2 प्रतिनिधी आहे, एक चिठ्ठी उचला. खाली राहिलेली त्या चिठ्ठीमध्ये बाय असेल, ते कोणाला आहे ते आपण बघूया नंतर. परंतु राकेश यांनी चिठ्ठी काढलेली आहे युनिटी स्पोर्ट चिंचोटी आणि तडखड यांनी काढलेली आहे चिठ्ठी, ती म्हणजेच विजेता संघाची, म्हणजे बाय मी इशिका 11 तडखड या टीमला. विजेता अगेन्स्ट युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी. बघा ड्रॉ जर झालेले आहेत. बघा आपण जाऊया आता ओके. चला अंपायरने दिला इशारा, मॅचला होते सुरुवात. स्पॉन्सर्सची नावं आमच्यापर्यंत आलेली आहेत, नक्की त्यांचा उल्लेख तुमच्यापर्यंत करणार आहे या ब्रेक मध्ये. विशाल बडांगे बघा 12 मध्ये 20 धावा, औसतम स्कोर आपण बघितला प्रति ओव्हर मध्ये 10. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 ची सरासरी आकाश आणि विशाल. पहिला चेंडू आकाशसाठी, पहिला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोचला नाहीये, पोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता दीपेश याला, झेल होता. कदाचित एक चांगला खेळाडू असता तर पोचला असता, परंतु आपण पाहू शकतोय की झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. आणि पहिल्या चेंडूवर मौल्यवान 2 धावा, कारण की ही विकेट आहे ना, ही विकेट म्हणजे ही मॅच आहे. आकाश धानवे बघा या सीझन मध्ये कामगिरी चांगली, अगदी इशिका 11 च्या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी मिळवली, एक ट्रॉफीचे दावेदार गादी चिंचोडीच्या स्पर्धेमध्ये झालेत आणि आज त्यांना पुन्हा एक चांगली संधी आहे. चांगला टप्पा शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात मिस्टर विशाल बाडांगे. गादी पोमन अगेन्स्ट जीवदानी गिरीज, एक रफ अँड टफ मुकाबला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. फुलटॉस या वेळेला, आणि तो फुलटॉस म्हणजे चुसी फुलटॉस, सोडणार नाहीये आकाश. आणि नक्कीच त्या फुलटॉस चेंडूला दाखवून दिले जागा बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. सिक्सर येताना पाहायला मिळतोय. धावफलक मात्र वेग पकडतोय, 9च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. सुंदर मात्र फटका पाहायला मिळाला. जीवदानी गिरीज या टीमला आपण पाहिलं तर रोखायचं असेल तर चांगले चेंडू विकेट मात्र शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. जसं म्हटलं जातं ना की कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो ना तो पहाड़ को भी झुका देती है. अगदी आपण पाहिलं इरादों मध्ये दम तो असायला हवा, हार मानून नाही चालायचं, जिद्दीने मात्र पुढे येण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की नक्कीच जिथे म्हटलं जातंय ना
जो डर गया व मर गया. मात्र आपण पाहू शकतो या वेळेला घाबरून नाही तर जिद्दीने मात्र लढण्याची मात्र धमक ठेवायला हवी आहे. परंतु फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलं सिक्सर मध्ये, परंतु करारा जवाब मिळेगा. विशाल देणारा खेळाडू आहे आणि देण्याचा प्रयत्न करतोय का? ओहो, यावेळेला आपण बघितलं तर पुन्हा एकदा झेल उडाला होता. वृक्षदेव आहे तिथे, परंतु वृक्षदेवाचा नक्कीच आता मात्र मिळाला तो आशीर्वाद. जसं म्हणतात ना की जो सुख दुख में साथ देते हो रिश्ते होते, लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं वो फरिश्ते होते हैं. आता मात्र आपण बघितलं एक फरिश्ता म्हणून गावदेवी पोमन संघाला वाचवायला येईल का? हवेत आहे झेल निर्माण झालाय आणि या वेळेला मात्र हितेश कांगडा होते तिथे. चुकी नाही होणार. संतोषच्या केळीला समाप्त केलंय. विकेट डाऊन होईल पहिला आणि ज्या विकेटची गरज होती ती मिळाली. बघा मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. प्राइजलेस विकेटची गरज होती. ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये अगदी थैमान मात्र माजवलं होतं त्या खेळाडूला केलंय बाद. महत्वाची विकेट मिळाल्यानंतर उमेदची किरण जागृत केलंय. उमेदची किरण पकडून मात्र असेच पंख घेऊन भरारी मोठी होईल का गावदेवी पोमन संघाची? मात्र आपण पाहूया काय घडतंय उर्वरित मॅच मध्ये. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत आपण पाहिले 4 धाव फलकावर 10 धावा, म्हणजेच काय तर येणारे 8 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. जसं म्हणतात ना की ख्वाहिशों का कैदी हूँ, मुझे हकीकत सजा देती है, आसान चीजों का मुझे शौक नहीं, मुझे मुश्किलें मजा देती है. डेफिनेटली आपण पाहिला या वेळेला 8 चेंडू 10 धाव्यांची गरज. चांगला चेंडू आहे का? नाही. पाहतोय आपण पंच म्हणतात की हा वाईड आहे आणि बघा कर्णधाराने नक्कीच पोमनच्या आमच्याकडे डिसिजन पाठवलं की आम्ही रिव्ह्यू आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट बघत होतो आणि तो दिला पंचांनी. आता रिव्ह्यू चा वापर करूया आपण. चला फील्ड सेट करून घ्या. गावदेवी पोमन टीम तिसऱ्या अंपायरची मदत घेतली होती. अंपायर देखील स्वतः आले आणि त्यांनी अगदी व्यवस्थित निरीक्षण केलं आणि त्याने सांगितलं की इट इज अ गुड डिलिव्हरी. कारण की जेव्हा चेंडू गेला
स्टंपच्या वरून गेल्याच्या नंतर आपण पाहिला बाहेर मात्र कट झाला आणि ते दिसलं. त्यामुळेच आपण पाहू शकतो की एक डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. 10 धावा आहेत फलकावर. यावेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर नेत आहेत. राहुल अंधेर मात्र पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. पोहोचणं मात्र त्यांना शक्य झालं नाहीये. परंतु आपण पाहिलं या वेळेला कदाचित जंप लगावला असते तर मग झेल झाला असता. परंतु राहुल मात्र रेस तितकी घ्यायला तयार नव्हते. परंतु मी तर म्हणे प्रयत्न त्याने 100% केले. 100% प्रयत्नांना गुण मात्र 100% द्यावे लागतील. 100 द्यावे लागतील. आता आपण बघितलं तर मग धाव फलकावर जर विश्लेषण करायचं झालं तर मग जवळजवळ 12 म्हणजे 8 धाव्यांची गरज. जीवदानी गिरीश संघाचा आपण विचार करायचा झाला तर या मैदानाला जर नीट आणि व्यवस्थित बघितलं ना तर मग या मैदानावर 6 मध्ये 6 असा धावांचा एक वेळेला पाठलाग करताना देखील पाहिलं होतं. जेव्हा जय बजरंग पालनपाडा हा संघ होता आणि समोर संतोष डावले सारखा खेळाडू होता, तेव्हा स्ट्रगल करायला लावलं होतं आणि नक्कीच तो सामना त्यांना मात्र जिंकणं कठीण झालं होतं. आणि नक्कीच चमत्कार केला होता जय बजरंग पालनपाडा या संघाने. परंतु तसा काही चमत्कार इथे पाहायला मिळेल का? राहुल अंधेर बॉलिंग ट्रॅकवर 6 चेंडू 8 धावा. या मैदानाचा इतिहास जो पुरवला गेला परंतु तसाच इतिहास पुन्हा एकदा होईल का? नाहीये. पहिल्याच बॉलवर मोठा फटका, धमाका, षटकार, 6 धावा. अगदी विचार करायचा झाला तर मग पहिल्याच बॉलवर एक सनसनीखेज षटकार ठोकला गेला. 2 धाव्यांची गरज. 5 मध्ये 2. सरळ फटका. गेम इज फिनिश. सामना समाप्त. सामना जिंकलाय जीवदानी गिरीज टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. बघा आपण पाहिलं सामना जिंकला जीवदानी गिरीज संघाने. सलग 2 विजय प्राप्त केलेत. अगदी आपण बघितलं तर आता पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. अगदी पुढच्या दिशेला जर विचार केला आपण तर आता पुढे कोणाशी आमना सामना आहे तर आमना सामना मोठा आहे युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी या संघाशी. युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी या संघाला पण जवळजवळ बघितलं ना सकाळच्या सत्रामध्ये चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय. आता कर्णधार असतील त्यांना मी विनंती करते की आपण या. सामनावीराचा पुरस्कार कोणाला जातोय?